दरम्यान नाशिक बाजार समितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर वैद्य यांनी। बघूया। शेतकऱ्यांच्या संपाच्या दुसऱ्या दिवशी नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये संचारबंदी असल्यासारखी परिस्थिती होती। कारण या बाजारांकडे एकही शेतकरी फिरकला नाही आणि त्याच्यामुळे एरवी गर्दीने गजबजलेले हे सगळे बाजार निर्मनुष्य झालेले पाहायला मिळाले। मी आता नाशिकच्या बाजार समितीत आहे आणि आपण चित्र बघू शकतोय समोर। खरं तर रोज सकाळी या वेळेस या सर्व आडत्यांच्या दुकानात असेल, बाजार समित्यांमध्ये शेकडो हजारो गाड्यांची गर्दी असती, शेतकऱ्यांची गर्दी असती। भाजी खरेदी करायला आलेले सर्वसामान्य लोक, हॉटेल चालक यांच्यामुळे हा सकाळी बाजार जो आहे हा 5 वाजेपासून खरं तर गर्दीनं फुलून जातो। परंतु ही आजची दुसऱ्या दिवशीची संपाची परिस्थिती आहे की संपूर्ण जे आडत्यांची दुकानं आहेत, मोठमोठे भाजीपाला व्यापारी आहे, यांच्या आडत सेंटरला टाळे लागलेले आहेत। समोर ज्या गाड्या आपण उभ्या बघतोय अशा जवळजवळ 1000 गाड्या ज्या आहेत त्यांचे व्यवसाय कालपासून पूर्णपणे ठप्प आहेत। कारण कुठल्याही प्रकारचा भाजीपाला शहरामध्ये येत नाहीये आणि त्याच्यामुळे या बाजार समितीच्या व्यवसायावर अवलंबून असलेले जे काही गाडी चालक, वाहन चालक आहेत असे जवळजवळ 1000 गाड्या आजच्या मिनिटाला या संपूर्ण नाशिक शहरामध्ये फक्त लागलेल्या आहेत जागच्या जागी। त्याच्यामुळे त्यांचाही व्यवसाय पूर्णपणे बंद आहे। दुधाची सुद्धा हीच परिस्थिती आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये उत्पादन होणारं जवळजवळ 7 लाख लिटर दूध आहे, त्याचं संकलन कालपासून पूर्णपणे बंद आहे। काल तरी किमान याची तीव्रता कमी होती, परंतु आज सकाळपासून मात्र परिस्थिती भीषण आहे। यातला 50% दुधाचा पुरवठा हा मुंबईला होतो, 10% पुरवठा गुजरातला केला जातो आणि उर्वरित जे दूध आहे ते नाशिक आणि संगमनेर या भागांमध्ये वितरित केलं जातं। परंतु सध्या कालपासून या दुधाचं संकलन सुद्धा पूर्णपणे बंद आहे। हीच परिस्थिती असली तर भाजीपाला सर्वसामान्यांच्या जेवणातून, ताटातून हद्दपार होईल ही परिस्थिती 24 तासातच पाहायला मिळाली आहे। आणि दूध सुद्धा कदाचित उद्यापासून 100 रुपये लिटर इतक्या चढ्या दराने सुद्धा घेऊन मिळणं दुरापास्त होईल असा आता अंदाज वर्तवला जातोय। त्याच्यामुळे एकीकडे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न तर निर्माण झालाच, परंतु शेतकऱ्यांच्या संपामुळे आता शहरी भागातल्या नागरिकांची कोंडी होईल आणि त्याच्यामुळे का होईना परंतु सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्यानं बघेल असा शेतकऱ्यांचं मत आहे। कॅमेरामन किरण कटारेसह सागर वैद्य, एबीपी माझा, नाशिक।